शिवाय ओम नमः शिवाय मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। हे शंभू महादेवा पार्वती परमेश्वर तुझ्या चरणी त्या ब्राह्मणाचा नतमस्तक होऊन सादर नित्य कर्म करावं, उत्तम प्रकारचं सजीव असा प्रकारचं स्नान विधी करावं, स्नान संध्याची कर्म उठावी, गो सेवा करावी आणि आपल्या नित्य कर्म म्हणून याज्ञिक ब्राह्मण म्हणून प्रत्येक आलेल्या याचकाचं किंवा याज्ञिक म्हणून ज्यांची ज्यांची यजमानांची काम आहे ती परिपूर्ण करावी, समाधानकारक सर्वांची कामं करावी आणि मोकळ्या वेळेत शिवसेवाही करावी असा माझा मानस नित्य कर्म असेल। तर आज योग दिन चांगला आणि शिववासही पृथ्वी तलावर आहे, जेणेकरून आमच्या या यज्ञशाळेत आपण शिवशक्ती यागाचा आयोजन केलेला आहे। आपण आता शिवशक्ती यागाचं आयोजन करूया आणि ती प्रभूंची सेवा शिवशंकरांची सेवा करण्यास रुजू व्हावं। हे शंभू महादेवा आशुतोष भगवंता तुझ्याकडे सादर करा। शंभू महादेवाची उपासना करतो, शिवशक्ती यागात आयोजन केलेलं आहे आणि आपण मध्येच बघत कुठे झाला मी झालो ते करत असतो। बोल मला सांगा काय तुमचं नाव? मी एक सत्पात्री ब्राह्मण आहे, उन्मेष आनंद। उन्मेष आनंद, वाह सुंदर तुमचं नाम विचार। मला सांगा बोला ब्राह्मण श्रेष्ठ या ठिकाणी तुम्ही काय? या ठिकाणी ही भव्य दिव्य यज्ञशाळा आहे आणि इथे शिवशक्ती यागाचं आयोजन केलेलं आहे। पार्वती माता आणि शिवशंभू महादेवाचं आयोजन इथे तुमच्या मुखाने शब्द वाचले या ठिकाणी म्हणे तुम्ही भक्ती करणार। हो, भक्ती करणं हे मी वाईट म्हणणार नाही, भक्ती प्रत्येकाला करायला हवी आहे, पण यावेळी मी आपल्याला एका चांगली शिकवोय। जेव्हा शिवानी पार्वतीची भक्ती करण्यासाठी तुम्ही करतो तेव्हा शिवा पार्वतीची भक्ती बंद करू, याच्या पुढे भक्ती करा। कुणाची कुणाची करू शिवानी गंगा अशक्य गोष्ट आहे। आमच्या कुल परंपरा अनुसरून इष्ट देवता म्हणून शिवशंभू महादेव पार्वती परमेश्वराची पूजा आपण करतो। म्हणजे आपल्या कर्मी शिवानी गंगा
हो असं तर शक्य आहे. आमच्या परंपरेला अनुसरून शिवशक्ती म्हणजे आम्ही पार्वती परमेश्वराची आत्मरण पूजा करू लागलो. पिढ्यान त्याच्या सेवेसाठी रुजू झाल्या आणि तुम्ही आता सांगता आहात की शिव आणि गंगेची पूजा करू. हे कसं काय शक्य आहे मला? शक्य होणार नाही. नाही होणार. शक्य होणार नाही. नाही शक्य. जर तुमच्या शक्य होत नसेल, तर स्वप्नावर तुम्ही शक्य करून गेल्यासाठी तुमचा येण्याचे प्रयोजन तरी काय आहे? प्रथमतः म्हणालो, हा शिव पार्वतीची भक्ती बंद करा आणि भक्ती करायची असेल शिव आणि गंगा मातेची. मग आपलं नाम तरी आम्हाला समजू दे. सांगायला हवं. हो प्रथमतः म्हणालो, उन्मदासुर हो. उन्मदासू. गंगा मातेचा पुत्र. हो मी उन्मेषा म्हणतो आणि तुम्ही उन्मदासू. आता सगळं नावाप्रमाणे उन्मत्त दिसता. हे लक्षात ठेवा. मी आहे, मी नावाप्रमाणे आहे. पण तुमचं नाव आणि माझं नाव याच्या सुरुवातीची जरा साम्यता आहे आणि म्हणून माझं ऐका. शिव पार्वतीची भक्ती बंद करा, शिव आणि गंगा मातेची भक्ती करा. होणार नाही. माझ्याकडे कदापि ते शक्य नाही. आणि होणार नाही. तर तुमच्या इदं ब्राह्मणं इदं शास्त्रं शापादपि सरादपि. हे लक्षात ठेवा. हा ब्राह्मण म्हणून तुम्हाला वाटतो आहे पण हाती शस्त्र घेण्याशिवाय असं आम्हाला पर्याय नाही. ब्राह्मण आणि दुष्टस्त्र आहे. दुष्टस्त्र हाती घेऊ. तुझं संरक्षण कोणत्या रीतीने तू करणार आहेस? सर्व क्षणाला आगमन करू शत्रू शकतो. महादेव समर्थ आहे. Yeah.